सध्या पश्चिम आशियामधल्या युद्धानं अवघ्या जगाला चिंतेत टाकलंय। महाराष्ट्रामध्ये देखील त्याचे परिणाम दिसून येत आहेत। इंधनाची टंचाई, निर्यात बंदी यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आणि व्यापारी हैराण झालेत। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। महिना झाला पण ना अमेरिका हल्ले थांबवताय ना इराण माघार घेत आहे। पण पश्चिम आशियात सुरू असलेला हा संघर्ष आता भारतीयांसाठी मात्र डोकेदुखी ठरू लागलाय। संभाजीनगर शहरात रिक्षा चालकांना गॅस मिळत नसल्यानं त्यांनी रिक्षा घेऊन पालकमंत्र्यांच्या घरी धडक मारली। धाराशिवच्या कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनाही आखातातील युद्धाचा मोठा फटका बसलाय। निर्यात बंद झाल्यानं अवघ्या ₹1.25 किलो दरानं व्यापाऱ्यांकडून कलिंगडाला मागणी आहे। खपाना गेले माल मिळतात युद्धामुळे, भाव नाहीत म्हणाले, नेऊन काय करणार आहेत। ₹2 मागतात, ते बी मोठा माल नेतात, बारका माल तिथेच ठेवतात, मग ते आम्हाला जनावराला खाऊ घालायला लागतो। किती खर्च केला होता, किती कष्ट घेतलं होतं ह्याला, आता काय काय 3-4 लाखाच्या आसपास झाला साहेब खर्च। भरपूर झाला खर्च, रातभर दिवसभर झटून अपेक्षा पाहिजे होत्या तेवढा भाव पण नाही सापडलेला, काहीच नाही। रात्रीचा दिवस करून ह्याला फवारणी, ड्रेचिंग, औषधं ही 2-3 लाख रुपये खर्च झाला। 10-15 लाखाची अपेक्षा होती, पण तेवढं काय म्हणजे शासनानं काही लक्ष दिलं नाही। व्यापारी काही नात ₹2-1.5 किलो करण्यापेक्षा रोटर करून टाकावं। बुलढाण्याच्या खामगाव शहरात भीषण गॅस टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे सिलेंडरसाठी नागरिकांना 1 किलोमीटरपर्यंत रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं। परभणीच्या सेलूमध्ये एक धक्कादायक घटना घडली। गॅस एजन्सीमधून काही चोरट्यांनी गाडीसह 70 गॅस सिलेंडर चोरी केले। केळीची निर्यात बंद असल्यानं हिंगोलीतील केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। भाव घसरल्यानं शेतकऱ्यांनी चक्क केळीच्या बागेवर कोयता चालवला। भाव नसल्यामुळे, युद्ध चालू असल्यामुळे त्या झाडाला कोणी विचारणार नाही, त्याच्यामुळं पाडून टाकायलो आम्ही। अपेक्षा 5-7 लाख रुपये होत होते, मग ते घरातूनच पैसे गेले 2.5-3 लाख रुपये। होणार तर कोणीकडे गेले की आपलं, मग हे पैसाच झाला नाही ना बनाचा। 1 रुपयाचं सुद्धा झाड पाडलं नाही, जनावरालाच चारली। 9 जूनला जे वारं सुटलं होतं त्या वाऱ्याच्या दरम्यान संपूर्ण शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या। त्यावेळेस जे भाव घसरले होते ते भाव आज तागायत चढायला तयार नाहीत। संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की संपूर्ण केळी या उद्ध्वस्त होत आहेत आणि फक्त जनावरांना खायच्या लायकीच्या या केळीची झाडं राहिलेली आहेत। त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर जे संकट मागील 1 वर्षापासून चालू आहे ते आज तागायत दूर व्हायला तयार नाही। लातूरमध्ये गॅस टंचाईमुळे हॉटेल चालकही हैराण झालेत। सध्या तर आम्ही जे नाश्त्याचे पदार्थ आहेत, चहा आहे, जे कमी पैशामध्ये जास्त त्याचा गॅसचा यूज होतं, ते आम्ही सगळे पदार्थ कमी केलेले आहेत, मेनूमधून बंद केलेले आहेत। जे पदार्थ त्याच्यावरती कोळ्याच्या भट्टीवरती चालू होतील आणि आम्हाला जेवढे देणं शक्य आहेत आम्ही तेवढे देत आहे की अर्ध्याहून जास्त आम्ही मेनू बंद केला आहे। पालघरमध्ये अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी वाढली, मात्र त्यामुळे पेट्रोल डिझेल हे कॅनमध्ये देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत। याचा फटका सामान्य नागरिकांसह शेतकरी आणि लघु व्यावसायिकांना होतोय। जिल्हा प्रशासनाने जो निर्णय घेतलेला आहे कॅनमध्ये डिझेल वर बंदी आणलेली आहे, हा एकदम चुकीचा आहे। कारण की आमचे जेसीबी पोकलँड हे जवळजवळ पेट्रोल पंपापासून 10 ते 15 किलोमीटरच्या बाहेरच काम करतात। तिथून आम्ही जेसीबी आणून इकडे डिझेल भरणं आम्हाला शक्य नाही। एक तर पहिल्यापासून एक तर हा व्यवसाय डबघाईला गेलेला आहे, त्याच्यात तुम्ही हा जो निर्णय दिलाय त्याच्यामुळे आमचा अख्खा कंबरड मोडलेला आहे। जर असं जर चालत राहील तर आम्ही याच्या पुढे उग्र आंदोलन करू। दरम्यान देशातल्या इंधन समस्येबाबत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी आज काय म्हटलंय पाहूयात। दुनिया भर में पेट्रोल और डीजल को लेकर संकट की स्थिति बनती जा रही है। जो भी लोग अफवाह फैला रहे हैं वे देश का बहुत बड़ा नुकसान कर रहे हैं। मैं सभी देशवासियों से अपील भी करूंगा कि वो जागरूक रहे, अफवाहों के बहकावे में न आए। कोणी अफवा पसरवू नये। ज्यावेळी लोकांनी रांगा लावल्या होत्या त्याही वेळी आम्ही सांगत होतो की आपण रांगा लावू नका, पुरेसा साठा आपल्याकडे आहे, पण तरी काही लोक अफवा पसरवत होते।
आता अफवा पसरवणाऱ्यांवरही आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता या रांगा लागणार नाही. एकूणच आखाती युद्धाची ही झळ केवळ काही ठराविक देशांपुरती किंवा भागांपुरती मर्यादित न राहता आता त्याचे परिणाम सगळीकडे जाणवू लागलेत. घरातील किचन बजेटपासून ते शेतातील उत्पादनापर्यंत ही झळ पोहोचली आहे. अशा वेळी राज्य सरकार यावर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.